गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील महासत्ता चौक परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून येथील स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केलं होतं. हे अतिक्रमण महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केलं. येणाऱ्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी मोठा रस्ता होणार आहे. महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये आज येथील सर्व अतिक्रमण जमीनदोस्त केलं. यावेळी महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, अतिक्रमण प्रमुख व महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजी शहराचा अतिक्रमण प्रश्न गंभीर बनलाय. शहरातील महासत्ता चौक परिसरामध्ये रस्ता लहान असल्यामुळे या ठिकाणी मोठमोठे अपघात होऊन काही नागरिकांनी आपला जीव गमावलाय. या चौकामध्ये शहरातून सांगली, नृसिंहवाडीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. कित्येक वर्षांपासून महासत्ता चौकामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलंय. काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रवींद्र माने युवा मंच व सांगली रोड परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे निवेदन दिलं होतं. महासत्ता चौक परिसरातील रस्ता मोठा व्हावा, येथील अतिक्रमण हटवावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. याची दखल घेऊन आज सकाळी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व उपायुक्त यांना महासत्ता चौकात बोलावून घेऊन सविस्तर माहिती दिली. आज याची दखल घेऊन महासत्ता चौक परिसरात ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांचं जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलं. अतिक्रमण काढत असताना तेथील काही घर मालकांनी याला विरोध केला, पण विरोध न जुमानता महापालिकेने आज अतिक्रमण पूर्ण हटवलं. राजवाडा चौक ते महासत्ता चौक हा रस्ता मोठा रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त, उपायुक्तांनी घेतलाय. तसेच शहरातील इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलंय. यामध्ये डॉक्टर, व्यापाऱ्यांनी सुद्धा रस्त्यावर अतिक्रमण केलंय. ते सुद्धा अतिक्रमण काढण्यात यावं अशी मागणी सध्या सर्वसामान्य जनतेतून होत आहे. मोठ्यांवरच अतिक्रमण कारवाई होत नाही, गरीब लोकांचं अतिक्रमण काढलं जातं, पण येणाऱ्या काळात सर्वच अतिक्रमण काढलं जाईल असं आश्वासन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिलं. इचलकरंजी स्वच्छ सुंदर बनवण्याचा इचलकरंजी महापालिकेने मानस केलाय. इचलकरंजी शहरामध्ये चांगले रस्ते, चांगल्या सुविधा, वाहतूक व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्याचं नियोजन सध्या महापालिकेनं केलं आहे. महासत्ता चौकातील अतिक्रमण काढल्यामुळे महासत्ता चौक व जुनी पोटफाडी चौक यांनी आज मोकळा श्वास घेतला. गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी अतिक्रमण काढावं अशी मागणी होत होती, पण महापालिका झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राजकीय दबावाला न जुमानता अधिकाऱ्यांनी अतिक्रमण जमीनदोस्त केलं. येणाऱ्या काळात लवकरात लवकर हा रस्ता मोठा करण्याचा मानस सध्या महापालिकेनं केलाय. यावेळी सांगली रोड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रवींद्र माने, आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त सोमनाथ आढाव, प्रसाद काटकर, बांधकाम अभियंता महेंद्र क्षीरसागर, सुभाष आवळे यांनी अतिक्रमण जमीनदोस्त केलं.